नमस्कार. मी विश्वास उडगी. उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला तिरंगा झेंडा जो अत्यंत कष्टाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण मिळवला. आता ते स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 2026 अत्यंत डौलाने फडकणारा हा तिरंगा आपल्याला असाच अग्रभागी ठेवून या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं आणि ते वृद्धिंगत करणं ही आपल्या सर्व भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. पण मी बँकिंग क्षेत्रातला आहे, आर्थिक क्षेत्राविषयी मांडणी करतो. मला आज भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य चिराव हो असं जेव्हा म्हणतो तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये फायनान्शियल सेक्टर म्हणजे वित्तीय क्षेत्र हे सुद्धा चिरायू होवं असंच आपण म्हटलं पाहिजे. पण वस्तुस्थिती तशी आहे का हो? आज भारतीय स्वातंत्र्यामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हणजे 70 वर्षापेक्षा जास्त आपण भारत देश मोठा झाला याचं सर्वात महत्वाचं कारण भारताच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बँका, विमा धंदा आणि अर्थातच सार्वजनिक क्षेत्र यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आज मजबूतीच्या अवस्थेत आहे. तो गेल्या 12 वर्षामध्ये याला अनेक धक्के लागलेले आहेत आणि अर्थव्यवस्था खिळखिळ होण्याच्या मार्गामध्ये महत्वाचा धोका जर कुठला असेल तर सार्वजनिक क्षेत्र हे खिळखिळ करणं आणि विक्री करणं हे देशाचं धोरण बनलेलं आहे. आणि उदारीकरणाचा एक शेवटचा टप्पा मोदी सरकारने स्वीकारलेला आहे आणि तो विशेष करून करोना कालखंडानंतर एक भूमिका त्यांनी घेतली की भारतीय केंद्र सरकारचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये जे डेफिसिट आहे, जी वित्तीय तूट आहे, हे वित्तीय तूट कव्हर करण्याकरता आपण दीपम या प्लॅटफॉर्मच्या मार्फत आपली ॲसेट्स विकून टाकावीत. आणि दीपमच्या मार्फत ॲसेट्स विकून टाकणं म्हणजे ॲसेट मॉनिटायझेशन करणं ही ती प्रक्रिया आहे. त्यामुळे ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन हे 2022 नंतरच्या बजेटमध्ये एक स्पष्टपणे धोरण बनलं. या ॲसेट मॉनिटायझेशनच्या पाईपलाईन मधून सार्वजनिक क्षेत्राचे शेअर्स विकणं, आता LICचे शेअर्स त्यांनी 6.5% विक्री करून होय काही हजार कोटी कमवणं हे धोरण आहे. हे धोरण बरोबर आहे का? डिसइन्व्हेस्टमेंट कडून प्रायव्हेटायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन कडून संपूर्ण सार्वजनिक क्षेत्र हे विदेशी भांडवलाच्या कब्जात नेणं हे धोरण बरोबर आहे का? हा खरा प्रश्न मी उपस्थित करतोय. आणि इथेच भारतीय स्वातंत्र्याच्या सार्वभौमत्वाला म्हणजे आपल्या संविधानातून निर्माण केलेलं सार्वभौम भारताला नख लागणारा आहे. कारण ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन मध्ये प्रत्येक गोष्टीचं विक्री करण्याकरता त्या ॲसेटचं मूल्यमापन करण्याकरता दीपम नावाची संस्था जी काही IASच्या लोकांनी निर्माण केली, अर्थात ते सरकारच्या आशीर्वादाने केली, त्याला संविधानाचा आधार काय? संविधानातून निर्माण झालेलं सुप्रीम कोर्ट आहे, संविधानातून निर्माण झालेलं संसद आहे, संविधानातून निर्माण झालेले सगळे रेग्युलेटर आहेत, त्या स्वायत्त संस्था आहेत आणि संविधानातून अर्थातच बँकिंग क्षेत्र आहे, LIC आहे, GIC आहे. मग ही जी काही पब्लिक असेट्स विकताना दीपमचा अधिकार आहे का संसदेचा अधिकार आहे? हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतोय. जे बँकिंग क्षेत्रातले नाहीत, जे वित्तीय क्षेत्रातले नाहीत असे जे नागरिक आहेत त्यांनी याचा विचार करावा की भारतीय स्वातंत्र्याला नख लावण्याची गोष्ट, भारतीय सार्वभौमत्वाला नख लावण्याची गोष्ट मोदी सरकार करते जेव्हा त्यांनी ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन हे धोरण स्वीकारलं आणि डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसीच्या नावाखाली त्यांनी भारतीय सार्वजनिक क्षेत्र आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बँकिंग क्षेत्र आणि इन्शुरन्स क्षेत्र विकण्यासाठी त्यांनी दीपम या प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. आधी नीती आयोगने एक पेपर बनवायचा, केंद्रीय मंत्रिमंडळाने तो मान्य करायचा आणि मग केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असं म्हणून त्या मंत्रालयाने दीपमच्या मार्फत ती पब्लिक ॲसेट्स विकायला काढायची. हे धोरण या देशाला भिकेला लावणार आहे.
खाजगी क्षेत्राला वाव देण्याच्या प्रयत्नामध्ये खाजगी क्षेत्र या देशाच्या फार मोठ्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग नाहीये. आजही इतक्या वर्षानंतर एवढा प्रचंड भाव खाजगी क्षेत्राला मिळून 30% जास्त योगदान या देशातल्या खाजगी क्षेत्रामध्ये जे डॉमिनंट कॉर्पोरेट्स आहेत यांचं अर्थव्यवस्थेतलं योगदान 30%हून जास्त नाही. ते कोणत्याही सेगमेंटमध्ये नाही आणि ते वित्तीय क्षेत्रात पण नाही. मात्र त्यांनी प्रचंड नफे कमवलेत आणि या देशाला जनतेला लुटलेला आहे. पण भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय जो बँका आणि विमा आहे त्याच्याविषयी आत्ता जी मी मांडणी करतो इकडे जरा लक्ष द्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आणि देशाच्या सार्वभौमत्वाला नख लागणारी गोष्ट म्हणजे आत्ता ताबडतोबीने या महिन्यात आयडीबीआय बँक विकायला काढणं हा सर्वात वाईट असा निर्णय या देशाच्या नीती आयोग, दीपम आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलाय. या देशाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने त्याला मंजुरी दिली आहे आणि म्हणून आयडीबीआय बँकेचा चेअरमन होय निव्वळ एक बाहुला आहे. यांना आपली बँक ही सेबी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये बीएसई मध्ये ही लिस्टेड कंपनी आहे. आयडीबीआय बँक ही लिस्टेड कंपनी आहे. ही विकायला काढणं ही एक प्रक्रिया केवळ त्या बँक ऑफिसर्स किंवा तिथले कर्मचारी यांनीच विरोध करावा असा प्रश्न नाहीये. किंबहुना या देशाच्या संसदेमध्ये 2002 आणि 3च्या कालखंडात अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना त्यांनी आयडीबीआय बँकेचं कंपनीकरण केलं आणि हे जाहीर केलं विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आयडीबीआय बँकेमध्ये 51% मालकी हक्क भारत सरकारचा ठेवू. आम्ही याचं खाजगीकरण करणार नाही. फक्त आम्ही ऍक्ट रिपील करतो आणि कंपनी कायद्यात आयडीबीआय बँकेला आणतो असं पार्लमेंटला म्हणजे संसदेला लेखी आश्वासन देऊन आज ही संसद जेव्हा मोदी सरकार अस्तित्वात आलं त्या गेल्या 12 वर्षामध्ये सातत्याने आयडीबीआयच्या विक्रीचा प्रश्न निर्माण केला आणि 2022 मध्ये ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन मध्ये आयडीबीआय बँकेची विक्री करणं हा निर्णय झाल्यानंतर एलआयसीला आयडीबीआय बँक टेक ओव्हर करण्यासाठी भारत सरकारने उद्युक्त केलं. म्हणून एलआयसीचा तेव्हाचा टक्का 2023 मध्ये 52% होता. भारत सरकारचा होय 49% होता. पण आता दोघांची टक्केवारी एलआयसी 49% आहे तर भारत सरकार 27% आहे आणि दोघे मिळून आपापला 33% हा विकायला काढतायत. आणि कॅनडाला असलेल्या फेअरफॅक्स होल्डिंग नावाच्या एका वित्तीय संस्थेला फक्त लक्षात घ्या फक्त 54,000 कोटीला ही बँक विकण्यास आता दीपमने कार्यवाही चालू केली आहे. जानेवारी महिन्यात निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं होतं 72,000 कोटी आम्ही मिळवू. आता याच अर्थ मंत्रालयाने आम्हाला 33% भारत सरकारला 30% त्यांनी त्यांचा शेअर विकावा आणि एलआयसीने आपला 30% शेअर विकावा आणि फेअरफॅक्स होल्डिंगने घ्यावा कॅनडा बँकेच्या. म्हणजे विदेशी भांडवलाचा थेट कंट्रोल किती टक्के 60% आयडीबीआय बँकेवर होईल हे संसदेला विचारून होते. याचं उत्तर कोण देईल? संसदेला लटकवून ठेवलंय मोदी सरकारने. संसदेमध्ये विरोधी पक्षांपुढे असा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे 2002-2003चं जे आश्वासन आहे ते सातत्याने रिटरेट करून झाल्यानंतर सुद्धा आता मोदी सरकार संसदेला न विचारता दीपम नावाच्या संस्थेच्या मार्फत आयडीबीआय बँक ही विक्रीला काढते आणि 60% आयडीबीआयचे शेअर्स हे फेअरफॅक्सकडे जाणं म्हणजे विदेशी भांडवलाच्या हातात आयडीबीआय बँकेचा ताबा जाणं. भारत सरकारने त्यांच्याकडे 40% ठेवले काय ना 30% ठेवले काय ना 20% ठेवले काय त्या 60%चा वर्चस्व राहील आणि ह्या बँकेमधल्या ठेवीदारांचे लाखो कोटी रुपये त्यांची बचत त्याचं काय होईल ते अर्थातच विदेशी भांडवलाला वापरायला मिळतील. पण खरं गणित असं आहे की या आयडीबीआय बँकेच्या
मालकी हक्कामध्ये नव्हे तर आयडीबीआय बँकेच्या मुंबईमध्ये काही शेकडा एकर जमीन लीज वरती आहे आणि ती होय 99 वर्षाच्या लीजने दिलेली आहे. काही ठिकाणी 51 वर्षाच्या लीजने दिलेली आहे. हैदराबाद शहरामध्ये अशीच मोठी जमीन आहे, शेकडो एकर जमीन आहे. हैदराबाद मधली शेकडो एकर जमीन, मुंबईतली शेकडो एकर जमीन, याच्यावर डोळा ठेवून आयडीबीआय विकत घेणारे जे विदेशी भांडवलदार आहेत त्यांना भारत सरकार त्यांच्या अखत्यारीतली अंडरटेकिंग आयडीबीआय बँक विकते, हा देशद्रोह आहे किंवा नाही. हा प्रश्न केवळ आयडीबीआय बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीच लढवावा का तमाम जनतेने भारत सरकारच्या या 1964च्या कायद्यामध्ये काय लिहिलंय? आयडीबीआय बँक बिलॉंग्स टू द पीपल ऑफ इंडिया. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचं राष्ट्रीयकरण जेव्हा 19 जुलै 1969 इंदिरा गांधींनी केलं त्यावेळेस घोषवाक्य काय होतं संसदेमध्ये? आम्ही बँक राष्ट्रीयकरण करतो आणि बँका ह्या जनतेच्या मालकीच्या असतील. जनतेच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याकरता शेतकरी, कामगार, आर्थिक दृष्ट्या ज्यांची पत नाही त्यांना पत मिळवून देण्याकरता, आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता बँका खेडोपाडी गेल्या पाहिजेत आणि बँका खेडोपाडी जाऊन त्यांची बचत बँकांमध्ये येऊन देशाच्या विकासाकरता छोटे उद्योग, मोठे उद्योग, शेती, कारागीर या सर्वांना दूध पुरवठा, हरित क्रांती, पशुधन वाढवणं या सर्व गोष्टी करता या देशाच्या जनतेच्या विकासाकरता जे व्यवसाय आवश्यक आहेत त्याच्या विकासाकरता बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येते आणि बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया. बँका जनतेच्या मालकीच्या आहेत. ती आयडीबीआय बँक आणि आत्ता शिल्लक असलेल्या 12 राष्ट्रीयकृत बँका स्टेट बँक ऑफ इंडिया सकट. हे जेव्हा ठरतं देशाचं धोरण त्यात देश मोठा होतो. तुमची माझी बचत आता 250 लाख कोटी तुमच्या घराच्या एका भिंतीपासून लिहायला चालू करा. किती पूज्य येतील मोजा, मोजता येणार नाहीत. एवढी प्रचंड संपत्ती तुमच्या माझ्या खिशातली आणि घरातली आज बँकांमध्ये आहे आणि ती देशाच्या विकासाकरता वापरण्यात येते. तुम्हाला कदाचित 3.5% किंवा 6% व्याजदराने व्याज मिळत असेल, पण या पैशाचा विनियोग कर्जारूपाने जे दिलं जातं ते कर्ज घेणारे छोटे लोक, मधले लोक आणि मोठे लोक सगळ्यांचं आयुष्य घडतंय, देश घडवला जातोय. याचा अर्थ बँक राष्ट्रीयकरण आणि आयडीबीआय यांनी देशासाठी काम केलंय. असं हे महत्वपूर्ण राष्ट्रीयकरण हे देशाच्या हिताचं होतं आहे. पण मोदी सरकार 2022 पासून ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन या त्यांच्या फायनान्स ऍक्ट मध्ये मंजूर झालेल्या योजनेप्रमाणे बँक आणि इन्शुरन्स धंदा विकायला काढतं आणि आता आयडीबीआय बँक विकणं याकरता ताबडतोबीने त्यांनी एक कार्यक्रम आखला. याला विरोध करण्याकरता ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन ही एकमात्र कामगार संघटना अधिकाऱ्यांची, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, त्याचे जनरल सेक्रेटरी नागराजन आणि मी विश्वास उडगी, आम्ही दोघांनी मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये 3 वर्षापूर्वी एक याचिका दाखल केली या धोरणाला विरोध करण्याकरता. ही याचिका सरकारने धोरण मागे घेतलं तर त्यामुळे पुढे येत नसे, पण सरकारने पुन्हा असं धोरण घेतलं आता की नाही, आता 54,000 कोटीला ही बँक फेअरफॅक्सला विकायची आहे आणि त्यामुळे रात्र वैऱ्याची आहे, ती विदेशी भांडवलाची आहे. हे या देशाच्या संविधानावरती आक्रमण आहे. होय, संसदेतल्या प्रावधानावरती आक्रमण आहे. याचं भान
आपल्या सर्व जनतेला असणं आवश्यक आहे. म्हणून सर्व जनतेच्या वतीने मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ही केस 20 तारखेला सुनावणी करता येत आहे. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ IDBIच्या संरक्षणार्थ, जनतेच्या बचतीच्या संरक्षणार्थ, बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या संरक्षणार्थ ही लढाई करावी लागते. रस्त्यावरची लढाई, न्यायालयातली लढाई आणि होय संसदेतली पण लढाई करावी लागेल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अर्थातच अनेक कामगार संघटना, अनेक डावे पक्ष IDBI बँकेच्या विक्रीच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. पण मुख्य भूमिका ही अर्थातच या देशातला मुख्य राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष हा निभावत आहे. कारण संसदेमध्ये राहुल गांधी विरोधी पक्षांचं नेतृत्व करतायत आणि IDBIची विक्री ही देशाच्या विरोधात आहे. बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द होणं, बँका विकल्या जाणं हे देशाच्या विरोधात आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य दिन उद्या असताना आपल्या सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की स्वातंत्र्य चिराई हो असं म्हणत असताना आर्थिक स्वातंत्र्य ज्या पब्लिक सेक्टर आणि वित्तीय संस्थांनी निर्माण केलं ते नेहरू गांधीचा विचार होता, इंदिरा गांधींचा विचार होता. आणि होय डॉक्टर मनमोहन सिंगांनी लिबरलायझेशनच्या कालखंडात सुद्धा 1995 मध्ये जेव्हा लिबरलायझेशनचा मोठा हल्ला या देशावरती झाला तेव्हा तो थोपवण्याचा त्यांनी अर्थमंत्री म्हणून प्रयत्न केला. याची नोंद घेतली पाहिजे. कारण त्यांनीही स्पष्ट केलं कोणत्याही परिस्थितीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातली मालकी, बँकिंग क्षेत्रातली मालकी, इन्शुरन्स क्षेत्रातली मालकी भारत सरकारची 51% जास्त असेल. आणि ते त्यांनी जेव्हा ते पंतप्रधान झाले 2004 मध्ये सोनिया गांधींनी याचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण केलं आणि ते एक घोषवाक्य बनलं. ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम the UPA government shall retain more than 51% of the ownership of the public sector and public sector banks and insurance companies in India. आणि हे त्यांनी पाळलं. पण 2014 नंतर मोदी सरकारने याला नख लावायला सुरुवात केली. 27 राष्ट्रीयकृत बँकाच्या त्यांनी 12 बँकांचं कन्सॉलिडेशन केलं आणि आता 12 बँका विकण्यापूर्वी IDBI बँक विकणं आणि 12 बँकांच्या काय धोरण आहे. उद्या 17 तारखेपासून एक अशी परिषद भरते दिल्लीमध्ये किंवा निर्मला सीतारामन आणि बँकर्स आणि या देशातले उद्योगपती यांची मीटिंग होते. आणि त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे एक कमिटी सोपवण्यात आलेली आहे आणि त्या कमिटीला सांगण्यात येते आहे की 12 बँकांच्या ऐवजी तुम्ही 5 बँका निर्माण करा. म्हणजे 12 बँकेतल्या 7 बँका संपुष्टात येतील. म्हणजे काय होईल, या 5 बँकांमध्ये त्याचं विलिनीकरण होईल. आता तरी असं दिसतंय चित्र की स्टेट बँक ऑफ इंडिया राहील, पंजाब नॅशनल बँक राहील, कॅनरा बँक राहील आणि होय युनियन बँक राहील. पण मग याचा दुसरा अर्थ बँक ऑफ बडोदा नाही राहणार, बँक ऑफ इंडिया नाही राहणार. आणि मग इंडियन बँक असो, इंडियन ओव्हरसीज बँक असो, युको बँक असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, सेंट्रल बँक असो, या बँका नाही राहणार. या विलीन होतील. आणि या विलीन झाल्यानंतर सुद्धा या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक धोका असा आहे की त्यांना असे टर्म्स ऑफ रेफरन्स देण्यात आले आहेत की तुम्ही या टर्म्स ऑफ रेफरन्स वरती अभ्यास करा की आता फॉरेन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बँकिंग सेक्टरमध्ये 20% आहेत. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परमिट केलेले आहेत. पण त्यांना अधिकार जो आहे, वोटिंग राईट आहे, हा नाहीये जास्त. तो कमेन्शेट विथ देअर स्टेक नाहीये. पण आता स्टेक वाढवून तो 49% करणं हा टर्म्स ऑफ रेफरन्स आहे. मला धोका जो जाणवतो तो इथे की 49% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही राष्ट्रीयकृत बँकांच्या प्लॅटफॉर्मवरती येणं आणि त्यांना वोटिंग राईट मिळणं. मग विचार करा, केंद्र सरकार आपला मालकी हक्क टिकवू शकेल काय. आणि इथेच नरेंदर इज सरेंडर हे सिद्ध होत आहे. गेले 6 महिने आपण जे या देशाचं वातावरण बघतो, ट्रम्पचा एक फोन कॉल आणि आमच्या देशाचे पंतप्रधान सातत्याने सरेंडर 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 होत चाललेले आहेत. आणि या सरेंडरचा अर्थ आपल्या देशातील वित्तीय संस्था,
आपल्या देशातल्या सार्वजनिक संस्था याच्यावरची भारत सरकारची मालकी सरेंडर करणं आणि विदेशी भांडवलाचा टक्का 51% जास्त जाऊन मग आपल्या आरबीआयचं काय राहिलं, आपल्या या देशाच्या फायनान्स मिनिस्टरचं काय राहिलं कर्तृत्व. आपण एक वेळ ब्रिटिशांचे गुलाम झालो होतो, आपण स्वातंत्र्य मिळवलं, आता आपण अमेरिकेची कॉलनी बनणार आहोत. अमेरिका आणि भारत यांच्यात जो करार 14 टर्म्स जे ठरलेले आहेत मुद्दे, आणखी काही मुद्दे आहेत, पण त्याच्यामध्ये आपली शेती व्यवस्थेवरती मोठा घनघोर आघात होणार आहे आणि वित्तीय व्यवस्थेमध्ये बँका आणि इन्शुरन्स या क्षेत्रावरती मोठा आघात होणार आहे. संपूर्ण एकूणच सर्व्हिसेस सेक्टरवरती आघात होणार आहे. आपले मोठे कॉर्पोरेट्स छोट्या उद्योगधंद्यांना संपवत आहेत, पण जी टेक्नॉलॉजी अपग्रेडेड झालेली आहे आणि आता AI चा वापर आहे, या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व्हिसेस सेक्टरवरती, आपल्या फायनान्शियल सेक्टरवरती विदेशी भांडवल कब्जा करणं, याच्याकरता एनेबलिंग लॉज आज संसदेमध्ये पास झालेले आहेत. त्यामुळे LIC मध्ये 100% विदेशी भांडवलाचा कब्जा येणं ही एक शक्यता निर्माण झालेली आहे. बँकांमध्ये या DFSच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मधून 12 बँकांच्या 5 बँक होणं ही शक्यता पुढच्या वर्षी निर्माण झालेली असेल आणि त्यानंतर जर 49% विदेशी भांडवलाचा कब्जा आला तर भारतीय बँकांचं केंद्र सरकारचं मालकी हत्व जाणं हे किती काळात शक्य होईल तुम्हीच ओळखा. भारतीय सार्वभौमत्वावरती हल्ला किंवा बँक राष्ट्रीयकरण रद्द करणं याचा अर्थ हा आहे. आणि म्हणून झंडा हमारा ऊंचा रहे असं म्हणत असताना, आमचा तिरंगा आम्हाला प्यारा आहे, आमचं स्वातंत्र्य आम्हाला प्रिय आहे, पण आमच्या आर्थिक स्वातंत्र्यावरती घाला होत असताना आम्ही हे बघत बसणार का? आमची या देशातली साधन संपत्ती, आमची या देशातली जनतेची बचत, आमची नैसर्गिक साधन संपत्ती, जमिनी खालची साधन संपत्ती, आमची हवेत सरली साधन संपत्ती, टेलिकॉम क्षेत्र, आमचे सुरक्षित बॉर्डर्स, या सगळ्या असुरक्षित होतात. हे विदेशी भांडवल जेव्हा येऊन आपल्या ह्या सर्व क्षेत्रांवरती जेव्हा कब्जा करतं, तेव्हा देश हा असुरक्षित होतो आणि तो या देशाच्या सार्वभौमत्वावरती एक मोठा हल्ला निर्माण होतो. हे भान होय, हे भान काँग्रेस पक्षाला आहे, हे भान व्यापक जनतेला आहे की मोदी सरकारचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी एक व्यापक जनतेची युट निर्माण झाली पाहिजे. म्हणूनच सगळ्या कामगार संघटना, सर्व क्षेत्रातल्या कामगार संघटना, सर्व जनतेची एकजूट मोदी सरकार विरुद्ध किंबहुना त्यांच्या धोरणांविरुद्ध निर्माण झाली पाहिजे. याकरता जनरेशन झेड पासून ते आपण सगळे जे जीवित लोक आहोत, जे भारतीय नागरिक आहोत, ज्यांना संविधान प्रिय आहे, त्यांनी याच्यावरती एक हल्लाबोल केला पाहिजे मोदी सरकारच्या धोरणावरती. आणि आमचा तिरंगा आम्हाला प्यारा आहे म्हणताना आमचं आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला प्रिय आहे आणि ते आम्ही काही झालं तरी टिकवू, हीच शपथ आपल्या सर्वांना घ्यायची आहे. 3 वेज मीडिया पुढे आज मी तुमच्या पुढे हे जे संबोधन करतोय, ते सार्वजनिक क्षेत्र देशाला मजबूत ठेवत आहे. मोदी सरकार ते विकायला काढते, जनतेने ते रोखलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, बँका आणि इन्शुरन्स या आपल्या अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा आहेत. त्याच्यामध्ये विदेशी भांडवलाचा कंट्रोल आणणं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला नख लागायला सुरुवात होणं. आपल्या डोळ्या देखत आपण पारतंत्र्य अशा तऱ्हेचं स्वीकारू शकत नाही. हे उद्या झेंडावंदन करताना लक्षात ठेवावं. याकरता ऍसेट मोनेटायझेशन प्लॅन डिफीट झाला पाहिजे. डीपमला सार्वजनिक ऍसेट विकायला कोणी अधिकार दिला, हा प्रश्न रस्त्यावरती येऊन विचारणं, कोर्टात जाऊन विचारणं, संसदेत विचारणं अत्यंत आवश्यक आहे. ही भूमिका निश्चितपणे आपण घेतली आहे. मी इथेच थांबतो. भारतीय स्वातंत्र्य चिराव होयो असं म्हणत असताना त्याचा अर्थ लक्षात घ्या. आपण आपल्या पिढीने सगळं काही मिळवलं आणि उपभोगलं सुद्धा, पण पुढच्या पिढीपुढे आपण जे मिळवलं ते टिकवण्यासाठी हा विचार देणं आवश्यक आहे
की देशाचं स्वातंत्र्य, सार्वजनिक क्षेत्र टिकणं, वित्तीय स्वातंत्र्य टिकणं, आपण स्वावलंबी असणं, याचा तो अर्थ आहे. इथेच थांबतो. हम लढेंगे, हम जीतेंगे. धन्यवाद.